नमस्कार, आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनेल सातारा न्यूज। पाहुयात आत्ताची महत्त्वाची घडामोड। पुसेसावळी येथील खासगी सावकाराकडून 1 लाख रुपयाच्या व्याजापोटी कळंबी तालुका खटाव येथील बाबासो सुतार वय वर्ष 75 यांच्याकडून 10 वर्षात राहते घर आणि सुमारे 18,50,000 रुपयाची वसुली करण्यात आली। तरी देखील मुद्दल आणि व्याजाची मागणी करत संबंधित पीडित कुटुंबाला दमदाटी होत असल्याची फिर्याद दिल्याने उदय आनंदराव माळवे राहणार पुसेसावळी यांच्या विरोधात महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 च्या कलम 39 व 45 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 351(2) आणि 351(3) अन्वये औंध पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 148/2025 दाखल करण्यात आला आहे। याबाबत संबंधित पीडित कुटुंबाचा आढावा सातारा न्यूजने घेतला आहे। ही घर आहे का? ही घर कुठलं तुमचं जुनं? मला येतं कमी ऐकायला। ही घर जुनं आहे का तुमचं? हो जुनं। मग ह्याचं काय केलंय? जुनं घर आहे हे विकत घेतलं होतं त्यानं खरेदी, पण आम्ही ते पैसे भागवून खरेदी म्हणजे पैसे देऊन घेतलं होतं का कसं? पैसे आम्हाला कुठलं मग ह्या पैशात व्याजात घर घेतलं। कोणाच्या नावावर घेतलेली? आता आमच्या त्याच्या आईच्या नावचा कागद केला त्यानं। हा, मग ती फिरवून दिलंय का? नाही अजून परत दिलं। ह्याचं पैसे देऊन बी तुम्हाला दिलेलं नाही माघारी? नाही, ते 10,000 रुपये म्हणे कागदाला खर्च येईल ते भरा, तुमच्या नावावर करून देतो। आम्हाला 10,000 कुठलं याचं कागदाच्या खर्चाला? हे तुमचं पहिलं जुनं घर आहे का? हा जुनं आहे। हे घर नावावर करून घेतलं किती दिवस झाले त्याला? कोणी? त्या माणसानं झाले असतील की 4-1 वर्ष झाले, 3 वर्ष तर झाली असतील। 3 वर्ष। आता तुमचं नाव सांगा आधी। बाबासो सुतार। बाबा तुमचं नाव? बाबासो गणपती सुतार। काल परवा दिवशी तुम्ही काहीतरी औंध पोलीस स्टेशनला गेला होता। हो। काहीतरी एक सावकारीचा असा काही गुन्हा दाखल केलाय तुम्ही? हो। तर नक्की काय विषय काय झाला होता, काय सांगाल का जरा माहिती? काय सांगायचं? आपण कशाला गेलो स्टेशनला? औंधाला आपण कंप्लेंट द्यायला गेलो। आता आम्ही कुठवर कर्जात आम्ही जगतच नाही, नाहीतर मग आम्हाला मरल्याशिवाय कंप्लेंट द्यायला गेलो। काहीतरी आम्ही औषध पिऊन आपलं मरून जा। काय विषय काय झाला होता, काय कंप्लेंट दिली ती? व्याजाचं व्याज व्याजाचं व्याज व्याजाचं व्याज काय झालं? पोराने आम्हाला सांगितलं नाही तर पैसे घेऊन झालं। आणि अजून बी आमच्यावर जर 8-10 लाख रुपये बँकेचं त्याला पैसे द्या पाहिजे जर आमच्याकडे असलं तर आम्ही देणार कशाला? आम्ही जेव्हा आणायला महाग। किती कर्ज घेतलं होतं आमच्या कुटुंबात? कर्ज किती घेतलं आता ती होतं? पोराने किती घेतलं होतं? किती घेतलं होतं आता कसं सांगा तुम्हाला माहिती? सुरुवातीला 1 लाख घेतले, पुन्हा 1 लाखाचं 2 लाख घेतले, पुन्हा ह्याला नेलं बारामतीला, तिकडे 2 लाखाचं मटेरियल दिलं। त्याचे जरा 3 लाखाचं व्याज किती होणार? 10%। ते पोरासनी फेटायचं राहिलं, पुन्हा रोटरी, पुन्हा काय ती बी भागना, पुन्हा बँकेचं प्रकरण। एवढं सगळं पैसे जाऊन आमच्या उरावाजून बँक आहे त्या घरातलं डागडूग बी सगळं दिलं, डाग सगळं मोडून गेलं। म्हणजे तुम्ही मूळ रक्कम 1 लाख रुपये घेतली होती हो। आणि ते व्याजापोटी त्याला गेले किती पैसे? अहो एवढ्या पैशाचं याद जाते का? पोरांचा धंदा कसला? काचेच्या दुकानाचा धंदा किती मिळायचे? घर खर्चापुरतं मिळायचे पंचायत, ते 10% व्हायला लागलं। 1 लाखाचं 2 लाख, 2 लाख 4 लाख चक्रवाढ व्याज घेतलं तुमच्याकडे? चक्रवाढ व्याज। आता जरी 50 झाले, 50वर पुन्हा आणखी 2-2.5 लाखात 3 लाख करायचे। त्यांच्या नावावर सत्य आहे आम्हाला काय ते 3 खण घर त्याच्याच नावावर। तुम्ही आता औंधाला जे तक्रारी दिली आहे त्यात सांगितलं 18,50,000 रुपये त्याला तुम्ही दिले ते? आता
ध्यानात आहे का सगळं आमच्या नाही नाही दिले ते असं सांगितलं त्याचे तेवढे पैसे आमच्या तुम्ही- आकडं बघा काय ध्यानात नाही तर पोराने आणि पोरं आता घरात गप्प बसते ती या हं. सांगा ना ती बँका यायला लागली या दुकानात आता त्या बँका आम्ही कशाने द्यायच्या नोटीस यायला लागली आता काय करायचं आता काय राहिलंच नाही आमच्याकडं बँकेचं घर राहिलं नाही सोनं राहिलं नाही बँकेला द्यायला आणि तेवढ्या पैशाचं काम बी होईना बँकेच्या हप्त्याचं घर तिकडलं त्याच्याच नावावर आहे रात्रीचं याचा खाटं बसून आताच दे याचं आता नसलं की दे ठेव 2000 खिशात घाल असाच गाडीत बस गाडीत ह्याचा गाडीतनं जेवाय दे हॉटेलात काय आम्ही दोघं नवरा बायको घाबरून जायचं सुनांचं माझं गळ्यातलं डाग सगळं त्याच्या पायात घालवलं घाण ठेवलं ते बी डोरली आम्हाला डाग कुठलं डोरल्याशिवाय डागच नाही आम्ही हातावलं पोट भरणारी माणसं तशी जमीन 1-1.5 एकर ती बी त्याच्या पैशाच्या पायात विकली मग आता ते नुसतं नाव काढलं तर डोळ्यातनं पाणी येतं आमच्या धाडा धाडा रडतो आम्ही रात्रंदिवस ते डोळ्यातनं जात नाही नक्की कोण म्हणजे कुणाकडनं घेतलं होतं पैसे तुम्ही नाव काय त्याचं त्याचं नाव काय उदय माळवे कुठलं आहे ते हा. वंजारवाडी परत आता चांगलं पोरांचं दुकान चाललं होतं आपलं पोटापुरतं करून खात होतं आणि अचानक आपलं जाऊन दुकानावर वडापाव खा चहा पाणी पे आणि पैसे लागले तर घे मागून मालाला दिलं त्याला माल घेऊन दिला पुन्हा त्याचं याज भर ते एवढं याज झालं बरं एवढं याज झालं असं करीत करीत ते घरापर्यंत पोचलं घर लिहून घेतलं तिकडलं घर घेतलं डाग गेलं वावर गेलं आता आम्ही जगायचं कसं कशाच्या आधारावर जगणार आम्ही आता औषध पेल्याशिवाय आम्हाला आता पर्यायच नाही अजून पोरं लहान लहान आमची 10वीला 6वीला आहे ती बाळ 2-2 वर्षाची 2 आहे ती सुनांच्या गळ्यात एक मणी नाही आमच्या गळ्यात नाही वावराकडं मोकळं सगळीकडं मोकळं झालं आता केलं पाहिजे काय आम्हाला काही कळत नाही म्हणून आम्ही आलो होतो तिथं पोलीस स्टेशनला काय पर्याय सांगा नाही तर आपलं मराय बरं पोराने आमच्या कुठं जायचं हात पसरायला 10 माणसाचं कुटुंब पोरं अजून पण भेटते काय नाही लागत घरात 10 माणसं खाणारी यंदा दिवाळी आम्ही केली नाही का बारक्या पोराला टेचभर कापड आणलं नाही अशी पोरांची पळापळी परिस्थिती बेकार सगळं झाकून घेऊन आपलं जगतोय आम्ही कुठवर जगायचं असतं त्याला काहीतरी पर्याय आहे का नाही वाट्यानं ह्यानं आम्ही आपली शेती करतोय 1/2 एकर वाट्यानं ऊस लावलेला 60-70 हजार आपलं याचं ते आलेलं त्याला कळायचं तरीच पोराला म्हणा ए बस गाडीत ते बापाचे पैसे आले ते ऊसाचं चल सॅटर्डेला दे बरं मला सॅटर्डेला दे असं जायचं असं काढून द्यायचं सालभर कष्ट केलेलं हा टाळी वाजवत आम्ही घरी मोकळे यायचं ही आमची अवस्था केली होय हा कुणाला सांगायचं कुठवर बसायचं गप तरी आता आहे का गप बसायसारखं तरी असं किती वर्ष झाले 7-8 वर्ष झाले असतील जर वर्षी ऊसाचं काय 50,000 30,000 40,000 आलं तर तसंच त्याला आम्ही मोकळच आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.